धाराशिवमध्ये मराठा आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे उकळणारी व्यक्ती सुरेश धसांचाच कार्यकर्ता आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये सुरेश धस यांच्याकडून आशिष विशाळचा माझा सहकारी असा उल्लेख। खोक्या भोसलेचं घर असलेल्या परिसरात पुन्हा वन विभागाचं पथक दाखल झालं। पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदण्याचं काम हाती घेण्यात आलंय। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारी संदर्भात आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी। विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी शपथपत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार। बीडमध्ये काहींनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे। आज बीडमधील अवस्था आधी कशी अशी नव्हती आधीच आणि शरद पवारांची धनंजय मुंडेंवर नाव न घेताही टीका आहे। सांगलीमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांची उपस्थिती असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार 17 मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर असतील। कौशल्य विकास केंद्राचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। थिबा पॅलेसमधील 3D मल्टीमीडिया शोचा शुभारंभ देखील अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। उदय सामंतांची ही माहिती। सारंगी महाजनांच्या परळीमधील जमिनीबाबत आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या सहकार्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप आहे। जमिनीचा 26 लाखांचा व्यवहार करून 22 लाखच दिल्याचा दावा आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल। ईडीकडून बँकेच्या संचालकासह 24 जणांविरोधात पीएमएलए कोर्टामध्ये आरोपपत्र। अमित देशमुख मंत्री झाले पाहिजेत। अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळेंचं लातूरमधील कार्यक्रमात हे ऑफर देणारं वक्तव्य आणि तर मी जिथे आहे तिथे आनंदी आहे, भविष्यात तुम्हीच आमच्याकडे याल। अमित देशमुखांचं विक्रम काळेंना हे ऑफर देत उत्तर।